नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आत्ताच कॉकरोच जनता पार्टीची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सरकारला उद्यापासून पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात सरकारने जर काही गोष्टी ऐकल्या नाही, तर उद्यापासून पुन्हा एकदा जंतर मंतर प्रचंड गर्दीने भरू शकतं. काय इशारा दिलेला आहे, काय म्हणणं आहे, काय झालं या प्रेस कॉन्फरन्समध्ये समजून घेऊया. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, परवाच्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर जंतर मंतर खाली करायला सुरुवात झाली. हे आंदोलन संपलं. हे आंदोलन संपण्याची जी कारणं होती, त्याच्यापैकी काही कारणं अशी होती, की या आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर केसेस झाल्या, ज्यांना मार पडला, त्या सगळ्यांवरच्या केसेस मागे घेतल्या जातील आणि इथून पुढे कोणावरही लाठी हल्ला होणार नाही, कुणालाही मार बसणार नाही, कुणावरही नवीन केसेस टाकल्या जाणार नाही. हे त्यांनी लिहून घेतलेलं होतं. सरकारसुद्धा म्हटलं होतं, की हो, हो, आम्ही हे तुमचं मान्य करतो. पण झालं असं, की तुम्ही बघा, काल आणि आजमध्ये बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन करत असताना त्यांच्यावर AK-47ने बंदुकीचा मारा झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे AK-47 किती भयंकर बंदूक हे पोलिसांना वापरता नाही येत. या पोलिसांजवळ आल्या कशा? कोणी त्यांना परवानगी दिली? आणि या देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांवर रँडमली गर्दीमध्ये कुणीही दिसो त्यांच्यावर ते मारलेलं आहे. आणि ह्यामुळे त्यांनी आत्ता प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं, की सरकार काय म्हणते बघा, हे टायटल बघा काय म्हणतात ते, वी विल बी फोर्स टू सीट ऑन प्रोटेस्ट अगेन. जर तुम्ही हे असंच मारत राहाल विद्यार्थ्यांना, जर तुम्ही विद्यार्थ्यांवर केसेस करत राहाल, तर तुम्ही आम्हाला फोर्स करत आहात परत एकदा प्रोटेस्ट करण्यासाठी. तर आम्ही मजबूर होऊ आणि आम्ही पुन्हा एकदा उद्यापासूनच, टुमारो हा शब्द वापरलेला आहे, उद्यापासूनच परत एकदा आंदोलनाला बसू जंतर मंतरवर. कारण या देशाच्या भविष्यासोबत तुम्ही खेळ लावलेला आहे. आता ही प्रेस कॉन्फरन्स झाली, याच्यामध्ये तुम्ही फोटोमध्ये बघताय तुम्ही ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल या ठिकाणी आहे, सौरभ दास आहे जे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्याच्यानंतर आशुतोष रांका आणि अभिजित तिपके हे सगळे लोक या ठिकाणी होते. त्यांची म्हणजे वकिलीची साईड बघणारी जी एक वकील होत्या त्या पण तिथे बसलेल्या आहेत. आणि यांनी असं सांगितलं की या दरम्यान ज्या ज्या लोकांवर केसेस झाल्या, ज्यांच्यावर FIR झाल्या, त्या सगळ्यांच्या केसेस हँडल करण्याचं काम होतं आहे किंवा इथून पुढेही होत राहील तर आपण करत राहू. पण इथून पुढे जे आहे ते विद्यार्थ्यांवर काहीही सरकार करणार नाही, असा एक अल्टिमेटम दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप चांगली गोष्ट आहे की हे विद्यार्थ्यांसाठी पुढे आलेत. कारण मला आज सकाळी तर असं वाटलं होतं की झालं, ह्यांनी पार्टी केली, रात्री मस्त नाचले वगैरे, राजीनामा झाला, आनंद मानवला, एवढं समजू शकतो. पण उद्या काय करतील की नाही वाटलं नव्हतं. आज परत ते उभे राहिले आणि म्हणाले की नाही, तुम्ही हे जे बिहारमध्ये लावलंय, बिहारमध्ये जे झालंय, अरे भाजपची सत्ता आहे तिथे, मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे कोण आहे, डायरेक्ट तुम्ही असे हे करता, अरे किती भयंकर. त्या दिल्लीमध्येच विद्यार्थ्यांना किती मारलं हे बघूनच अजूनही मन हळहळतं, फार वाईट वाटतं. ते व्हिडिओ समोर येत आहेत, फार वाईट वाटत राहते. आणि त्याच्यानंतर अजूनही मारणं सुरू आहे, अजूनही केसेस होणं सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि म्हणून हे एकत्र आले, हे खूप चांगलं झालं. या ठिकाणी सौरव दास यांनी अजून एक सांगितलं की हे जे पोलीस आहेत ना, ज्यांनी या विद्यार्थ्यांना मारलं, त्यांच्यावर सुद्धा FIR होणार आहे. म्हणजे जंतर मंतर आणि तिथून पुढे जे झालं 20 तारखेला, ज्या ज्या लोकांची डोकी फुटली, रक्त सांडलं, पाय फ्रॅक्चर झाला, जे कोणी पोलीस लोकांनी मारलं ना, त्यातला एकही पोलीस वाचणार नाही, एवढंच लक्षात घ्या. आजच त्यांनी इशारा दिला. त्यांनी एक नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे, साक्षी नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे. आणि या पोर्टलवर ते म्हणाले, तुमच्याकडे व्हिडिओ असतील, फोटो असतील की ज्याच्यामध्ये दिसतंय पोलीस मारतायत किंवा सरकारचे लोक मारतायत, ते सगळे फोटो, सगळे व्हिडिओ पोस्ट करा. त्यांचे चेहरे दिसू द्या त्या पोलिसांचे, आणि या सगळ्या पोलिसांवर FIR होईल. हे फारच चांगलं आहे. कारण की हे असं झालं ना, तरच या पोलिसांना थोडा धाक राहील. मी तर म्हणते, नाहीतर काय, हा धाक असलाच पाहिजे. आणि हे जे परवाच्या दिवशी या कॉकरोच जनता पार्टी असेल, जेनझी असेल, हे तरुणाई जी आहे आजची, यांनी जे करून दाखवलं, मी तर म्हणते थोडीफार जी आहे ती या सरकारला आता थोडा धाक बसलेला आहे. विरोधकांचा उत्साह वाढलेला आहे, आणि लोकांना वाटायला लागलं
खरोखर जे देशभक्त होते त्यांनाही वाटायला लागलं की येस आता काहीतरी चांगलं होईल आपल्या देशामध्ये आणि चांगलं हवं असे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी वाट बघत आहे. पण हे खूपच चांगलं झालं. जर नाही झालं, जर हे असेच मारत राहिले, विद्यार्थ्यांवर अन्याय होत राहिला, तर पुन्हा एकदा हा तरुण उभा राहील. आणि तुम्ही बघितलंच असेल, सरकारने सुद्धा बघितलं की हे तरुण घाबरतच नाही आहे हो. ते म्हणतात दंडे मारायचे, त्यांनी बॅनर बनवले, पोलीस वाले बाबू दंडा चलाना. गाणं बनवलं, पोलीसवाले बाबू दंडा चलाना म्हणून नाचायला लागले. पाणी तुम्ही पोलिसांनी पाण्याचा मारा केला, तर त्याच्यावर त्यांनी पावसाचे गाणे म्हणत डान्स केला. पोलिसांनी अश्रुधूर पडले, तिथे सुद्धा ते म्हणतायत काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही. त्या एका माणसाला त्याचं डोकं फुडलं, रक्त सांडलं. तो म्हणाला, अरे बाबा मला काहीच नाही होत आणि जर झालं ना काही तर मी पुन्हा जन्म घेईल आणि पुन्हा तुमच्या विरोधात बोलायला उभं राहील. या आंदोलनामध्ये एकंदर मी तर म्हणते ना, भगतसिंगसारखा जज्बा दिसला. म्हणजे भगतसिंगांचीच मला आठवण आली. भगतसिंगांचे पुस्तकं वाचत असताना कळतं की ते म्हणाले होते की इंग्रजांना आम्हाला सोडू नका, आम्ही माफी मागत नाही, आम्ही तर म्हणतो की डायरेक्ट तुम्ही आम्हाला काय करायचं ते करा, कारण या देशाला आमचं हे जे काय होईल त्याच्यानंतर प्रेरणा मिळेल. आणि खरंच आहे, त्या भगतसिंगांपासून आजही हजारो लोक प्रेरणा घेतात आणि म्हणतात आम्ही घाबरत नाही, चला काय करायचं ते करा. हे सगळे लोक एवढं 20 तारखेला मारल्याच्या नंतरही 21 तारखेला 22 तारखेला धडाधड प्रत्येक गावामध्ये गर्दी तुम्हाला दिसली. लोक रस्त्यावर आले, लोक बोलत राहिले, बॅनर काय 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 सगळं तुम्हाला दिसलं. थोडक्यात जी आहे ती इतका उत्साह असलेली, इतकं धाडस असलेली, इतकं करेज असलेली ही पिढी दिसत आहे. आणि त्याच्यामुळे पोलिसांनीही थोडंसं सावध राहावं. नो डाऊट काही पोलीस चांगलं काम करत आहेत, त्यांची इच्छाही नसते, पण ज्या पोलिसांनी हे केलं त्यांच्यासाठी इशारा आहे. जे सरकारमध्ये बसलेले मंत्री आहेत, सरकारच्या सोबत असलेले पक्ष, त्यांचे आमदार खासदार आहेत, यांनी सुद्धा आता थोडंसं सबुरीने घ्यावं, कारण या देशातला युवक जागा झालेला आहे आणि तो तुम्हाला कोणालाच सोडणार नाही. एक दिवस असा येईल की या देशामध्ये सर्वात प्रामाणिक असलेले लोक त्या ठिकाणी बसलेले असतील आणि सर्वात गद्दार ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत चुकीचं केलं ना, प्रत्येकजण जेलमध्ये जाणार आहे. 20 तारखेला ज्या ज्या पोलिसांनी लाठ्या मारल्या, प्रत्येक पोलीस जेलात जाईल. प्रत्येक तो आमदार खासदार ज्यांनी चुकीची कामं केली ते जेलात जाणार आहेत. आणि हेच मी तर म्हणते जेनझीनी परवाच्या दिवशीच्या आंदोलनाने दाखवून दिलं. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.